हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो। मोदींच्या रोड शोच्या माध्यमातून महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीही रोड शो मध्ये सहभागी। देशातली जनता एनडीए सोबत लोकसभा निवडणुकीत भाजप सर्व रेकॉर्ड तोडणार। टीव्ही 9 वर पंतप्रधान मोदींचा दावा। मोदींना आज रस्त्यावर आणलंय। छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार। उद्धव ठाकरे यांचा मोदींवर घणाघात। तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोला अनुपस्थित। सूत्रांची माहिती। शिवसेनेमुळे मोदींना रस्त्यावर यावं लागलं। कितीही रोड शो केले तरी महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा राहणार नाही। खासदार संजय राऊतांची मोदींच्या रोड शोवर टीका। काँग्रेस नेते राम मंदिराबाबत काहीही बोलत आहेत, मात्र नकली शिवसेना गप्प आहे। नकली शिवसेना आणि काँग्रेसची पार्टनरशिप ही पापाची पार्टनरशिप। मोदींचा काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा। उपमुख्यमंत्री 70,000 कोटींचा तर मुख्यमंत्री किती कोटींचा असेल? उद्धव ठाकरेंचा अजित पवारांसह मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा। काँग्रेसच्या सरकारमध्ये कृषी मंत्री महाराष्ट्राचे असूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती, मात्र आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 मिळतात। नाव न घेता मोदींचा शरद पवारांवर निशाणा। ठाकरेंनी राहुल गांधींच्या तोंडून सावरकरांच्या महानतेबद्दल 5 वाक्य बोलून दाखवावी। राहुल गांधींनी शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। एका समाजाचा फतवा निघाल्यावर 90% मतदान होतंय। आपण सुस्ती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल। भाजप नेते गिरीश महाजनांचं वक्तव्य। सीए लागू झाल्यानंतर देशात प्रथमच नागरिकता प्रमाणपत्राचं वाटप सुरू। भारतीय गृह मंत्रालयाकडून 14 जणांना भारतीय नागरिकता प्रमाणपत्राचं वाटप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।